सांगली जिल्हा व सत्र न्यायालय येथे अभिलेखांचे संगणकीकरण प्रकल्पाचा शुभारंभ। महाराष्ट्रातील पायलट प्रोजेक्टसाठी सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाची निवड। सांगली जिल्हा न्यायालयामध्ये अभिलेखांचे संगणकीकरण प्रकल्पाचा शुभारंभ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रदीप शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी जिल्हा न्यायाधीश श्री बी जाधव, तदर्थ जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस.एम. काकडे, प्रभारी जिल्हा सरकारी वकील व्ही.एम. देशपांडे, सांगली बार असोसिएशनचे सचिव अमोल पाटील, डेटा कॉम्प्युटर सर्व्हिसेसचे मधुसूदन अहिरे यांच्यासहित वकील आणि न्यायालयीन अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतामध्ये न्यायालयीन अभिलेखांचे संगणकीकरण करण्याचे काम सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये सांगली अभिलेखांचे संगणकीकरण बाबत पायलट प्रोजेक्ट म्हणून सिलेक्ट करण्यात आलेला आहे। पहिल्या टप्प्यात न्यायालयामधील प्रलंबित असलेल्या दाव्यांच्या अभिलेखांचे संगणकीकरणाचे काम सुरू केलेले आहे। सांगली जिल्ह्यातील सर्वच न्यायालयातील 1400 सालापासून ते आत्तापर्यंतच्या सर्व अभिलेखांचे संगणकीकरण होणार आहे। एप्रिल किंवा मे 2025 पर्यंत प्रलंबित दाव्यांचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। या प्रलंबित दाव्यांचे पूर्ण झाल्यानंतर निकाली लागलेल्या केसेस यांचे देखील संगणकीकरण केले जाणार आहे। या संगणकीकरणामुळे पूर्ण पारदर्शकता येणार आहे। याशिवाय वेळ आणि पैसा या गोष्टींची बचत होणार आहे आणि त्याचबरोबर हे अभिलेख खूप कालावधीपर्यंत जतन करणे सोयीचे होणार आहे, अशी माहिती तदर्थ जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम.एस. काकडे यांनी दिली।